नाट्यमय घडामोडींदरम्यानच आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। ठाकरे आणि शिंदेंचे दोन्ही मेळावे आज गाजणार आहेत। फुटलेले खासदार शिंदेंच्या मंचावर येणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। तर थेट आपण षण्मुखानंद आणि नेस्को या ठिकाणी जाणार आहोत। मुंबईतल्या षण्मुखानंद इथे आपण आधी जाऊयात। तर निवृत्ती बाबर आपल्या बरोबर आहेत। निवृत्ती, षण्मुखानंदामध्ये आज उद्धव ठाकरे यांचा मेळावा, एकतर 60वा वर्धापन दिन, त्यात 6 खासदार फुटलेले, अशा वेळेला उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे प्रचंड उत्सुकता आहे। नक्कीच आपण पाहतोय की षण्मुखानंद सभागृहामध्ये आणि षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर संपूर्ण तयारी जी आहे ती शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि अनेक पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे। खरं तर 6 वाजण्याची वेळ आहे आणि याच्या अगोदर अनेक पदाधिकारी जे आहेत ते षण्मुखानंदच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष करून आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। कारण की काल ज्या पद्धतीने नाट्यमय घडामोडी घडल्या, 6 खासदार जे बैठकीला अनुपस्थित राहिले आणि हे खासदार फुटले असल्याचं समजतंय, त्यामुळे आज उद्धव ठाकरे नक्की काय भूमिका जाहीर करणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। कारण की 2022 साली जेव्हा शिवसेना फुटली होती त्यावेळेस देखील अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळेस देखील उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती टीका एकनाथ शिंदे आणि इतर आमदार खासदारांवरती केली होती। मात्र त्यानंतर आता उद्धव ठाकरे आज मेळाव्यामध्ये काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की उद्या देखील बैठका होणार आहेत, आज मेळावे होत आहेत। एकीकडे गोरेगाव नेस्कोमध्ये मेळावा होतोय तर दुसरीकडे षण्मुखानंद सभागृहामध्ये मेळावा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण शिवसेनेच्या वतीने जी आहे ती या परिसरामध्ये बॅनर लावून संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी करण्यात। नक्कीच थेट आपण नेस्कोमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। अक्षय, इथे देखील उत्सुकता आहे, कारण आज एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल। नक्कीच निखिला, खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मेळावा जो आहे तो गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये होतोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण संपूर्ण स्टेजच्या बॅकस्टेजला आहोत आणि बॅकस्टेजची संपूर्ण तयारी आपण पाहू शकतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि इथूनच खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आहेत ते त्यांची एंट्री होणार आणि त्यानंतर ते थेट स्टेजवरती जाणार आणि स्टेजवरतून ते आपल्या भाषणाला सुरुवात करणार आहेत। परंतु एकीकडे षण्मुखानंद सभागृहामध्ये ठाकरेंचा मेळावा पार पडतो तर दुसरीकडे नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडतोय। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती खरं तर हा मेळावा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणाला सुरुवात करणार आहेत आणि आपल्या भाषणामध्ये कोणाचा ते समाचार घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण पाहू शकतो की या संपूर्ण मेळाव्याची जोरदार तयारी जी आहे ती या नेस्को सेंटरमध्ये करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण वातावरण या ठिकाणी भगवमय करण्यात आलेला आहे हे आणि जवळपास 11,500 खुर्च्या ज्या आहेत ते या ठिकाणी आसन व्यवस्थेसाठी लावण्यात आलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत जे ठाकरेंचे 6 खासदार फुटले गेलेले आहेत ते खरं तर या संपूर्ण मेळाव्याला हजेरी लावणार का आणि त्यांचा पक्षप्रवेश याच संपूर्ण वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे शिंदेंच्या शिवसेनेत होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अक्षय, एकूणच माहितीबद्दल। तर गोरेगावच्या नेस्को सेंटर मधली ही दृश्य शिंदेंचा वर्धापन मेळावा या ठिकाणी, शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन मेळावा या ठिकाणी होतोय। या सगळ्यामध्ये 6 खासदारांच्या फुटीवर शिंदे देखील काय बोलणार याकडे लक्ष असेल। तसंच हे 6 खासदार या ठिकाणी येणार आहेत का याकडे देखील आपली नजर असणार आहे। शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना दोघांचेही 2 मेळावे मुंबईत होणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार आहे। 60व्या वर्धापन दिनाला ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडलंय असं चित्र आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेच्या मंचावर दिसण्याची शक्यता आहे। पक्षातील मोठ्या उलथापालथीनंतर दोन्ही पक्षातील पक्षप्रमुख नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी नेमकी काय पोस्ट केली आहे पाहूया। किरणांचा उघडून पिसारा, देवदूत कुणी काळोखावर, खोदीत बसला तेजाची लोणी, अशी पोस्ट उद्धव ठाकरेंनी केली आहे। हे स्टँड अप कॉमेडियन येतील, कॉमेडी करतील, हे टोमणे मारतील
तर आमदार आणि खासदारांपुरती आमची संघटना सीमित नसून वेगळ्या वातावरणात हा सण साजरा होईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय. मधमाशांना जसे तुम्ही किती मधमाशाची पोळी काढली तरी नवीन नवीन मधमाशांची पोळी आणि मुंग्यांची बारोळ निर्माणच होत असतात, तसं शिवसेनेचं. संजय राऊत मुळात त्यांनी लॉक जे आहे ना, गोदरेजचं लॉक त्याच्या हातातच आहे. तो हा पक्षाला कधी लॉक लावेल ना आणि कधी पळून जाईल सांगता येत नाही. ते आमचे 6 लोक 2 दिवसापूर्वी बाजारात उभे राहिले आणि त्यांनी स्वतःची बोली लावली. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या पोटी आपल्या वडिलांचे विचार विकले, हिंदुत्व विकलं, 60 वर्षाची शिवसेना विकली. त्यावेळेला किती कोटी घेतले होते, किती रुपयांमध्ये तो लिलाव केला होता, याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी महाराष्ट्राला द्यावं. तर ठाकरेंचे फुटलेले 6 खासदार शिंदेंच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिसणार का, यावर शिरसाटांनी सूचक वक्तव्य केलंय. काही गोष्टी सस्पेन्स राहू द्या, उत्सुकता ही वाढली गेली पाहिजे, उत्सुकता ही ताणली गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य वेळेला कुणाची एंट्री घ्यायची हे एकनाथ शिंदे साहेबांशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही, हे सगळं महाराष्ट्र जाणतं. तर ठाकरेंचे आमदार लवकरच वेगळी भूमिका घेऊ शकतात असा दावा मंत्री शंभूराज देसाई पाठोपाठ निलेश राणेंनीही केलाय. उलट आमदारांच्या मध्ये उबाटा गटाचे जास्त खतखत आहे की नेतृत्वाकडनं पाठबळ मिळत नाही. खासदारांच्या बाबतीत जसं घडलं त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तुम्ही फक्त नगरसेवकच का विचार करताय? आमदार पण तर आहेत, 20 आमदार आहेत, 12-13 जर आमच्याकडे आले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. ठाकरेंचे 6 खासदार फुटले यावर शिक्कामोर्तब झालंय. मात्र शिंदेंच्या मंचावर ते दिसले किंवा नाही दिसले तरी ते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे नक्की झालंय. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाला नाट्यमय घडामोडींची किनार लाभली आहे. राजकीय अस्तित्वाचं मोठं संकट आणि विकास निधीच्या अभावामुळे निर्णय घेतला. बंडखोरीनंतर खासदार ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी तरी सक्रिय राहायला हवं होतं असं ओमराजे निंबाळकर म्हणाले आहे. राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागला. बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना दिलेली ही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दरम्यान ओमराजे नेमकं काय म्हणाले पाहूया. मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. जर भावनिक विचार केला तर हे पाऊल चुकीचं वाटतं, पण राजकीय विचार केला तर तेच बरोबर आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. मी सध्या पुण्यात आहे. 20 जूनला माझ्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि पुढील निर्णय घेईन. पैसे घेतल्याची चर्चा संपूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे. माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले आहेत. हा निर्णय पैशांसाठी नाही तर मतदारसंघातील विकास कामं आणि अपेक्षेनं पाहणाऱ्या मतदारांसाठी आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडे इतके आमदार निवडून आलेले असताना सुद्धा ते शांत बसलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा ते स्वतः फिरतायत. तर दुसरीकडे प्रकृती अस्वस्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणं शक्य नाही हे मी समजू शकतो, पण किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं. कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती, पण दुर्दैवानं ते झालं नाही. खासदार म्हणून लोकांची कामं करण्यासाठी आपण इतके प्रयत्न करतो, तरीही नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपली सत्ता का येत नाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ही स्थिती राहिली तर भविष्यात माझ्या राजकीय अस्तित्वाला सुद्धा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून मी काय करावं? लोकांना शेतरस्ते हवे आहेत, पूल हवे आहेत. गावात डीपी बसवण्यासाठी मी स्वतः 3-3 वेळा प्रस्ताव देऊन सुद्धा कामं होत नाहीयेत. आमच्याकडे ना निधी असतो ना काम करता येतं. समोर सत्ता आणि पैसा आहे. माझ्याकडे पक्षाविषयी निष्ठा असून सुद्धा जर लोकांची कामं करता येत नसतील तर लोकांसमोर जायचं कसं? शेवटी कोरड्या हातानं मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही. तसं काहीही झालेलं नाही. मी पैशांसाठी राजकारणात आलेलो नाही. तसं असतं तर यापूर्वीच पक्षप्रवेश केला असता. राहिला प्रश्न Y+ सुरक्षेचा, तर कुठला खासदार फोनवर प्रत्येकाशी बोलतो? मी प्रत्येकासोबत फोनवर बोलत आहे. मला कुठल्याही सुरक्षेची गरज नाही. तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर पुण्यातच असून त्यांचा एक फोटो समोर आला. जगदीश हरताडेंच्या फेसबुक पोस्टवरून ओमराजेंचा हा फोटो समोर आला.
दरम्यान कोर्ट घरात भरतं का अशा शब्दात राऊत ओमराजेंवर संतापले. ते जेव्हा पक्षाचा आदेश येतो, जेव्हा पक्षादेश असतो, ज्या पक्षाने तुम्हाला आमदार केलं, एकदा 2-1 वेळा खासदार केलं, तेव्हा पक्षाचा आदेश आणि पक्ष संकटात असतो, तेव्हा तुम्हाला किमान 4 तास काढावे लागतात. कोर्ट घरात भरत नाही ना. कोर्ट घरात भरतं का? कोर्ट पुण्यात तर भरत नाही ना. आम्हाला का शिकवता? तर कितीही कारणे द्या, तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलेलं आहे, हेच सत्य आहे असं ट्विट करत फुटलेल्या 6 खासदारांवर आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण सहन करणार नाही असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आज आपला 60वा वर्धापन दिन. पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान, फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती 2024 मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले त्यांनाच दगा देत आहेत. कितीही कारण द्या, सत्य एकच आहे, तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकला आहे. स्वतःला तर विकलंच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचं नाव आणि तुमच्या कुटुंबाचं नावही पणाला लावलंय. महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण सहन करणार नाही, मुळीच नाही. या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल. आणि एक महत्त्वाची बातमी पाहूयात. ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेले खासदार राजाभाऊ वाजे यांचं शिवसैनिकांकडून नाशिकमध्ये दणक्यात स्वागत करण्यात आलं. माझ्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे अशी प्रतिक्रिया राजाभाऊ वाजे यांनी दिली.